हॅलो गाइज, वेलकम टू माय चॅनल इज तुष फॉर यू। तर आज आम्ही परत एका नवीन लोकेशनवर जात आहे। नवीन नाही बोलू शकत, ॲक्च्युली कर्जतलाच जातोय, पण आपलं जे फार्म हाऊस आहे, जे रिसॉर्ट आहे ते थोडं न्यू आहे आणि तो थोडा मोठा रिसॉर्ट आहे। त्यामुळे हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला खरोखर नक्कीच मजा येईल। आणि एक खास बात आहे या ट्रिपची की ही ट्रिप मी ॲक्च्युली बॉयज ट्रिप आहे, त्यामुळे खूप युनिक होणार आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे, मागच्या वेळी जो निवती बीचचा जर तुम्ही व्लॉग बघितला असेल तेव्हा जेवढी फन आलेली तेवढीच मजा आणि मस्ती तुम्ही या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर आज माझ्याबरोबर आहे मिस्टर अभिषेक साळुंके, मिस्टर MJ अँड मिस्टर निकेश। सो आता आम्ही चौघजण आम्ही पुढे चाललो आहे आणि बाकीचे पाठवून येतात। नैना तेरे गजरारे हैं, नैनों पे हम दिल हारे हैं, अनजान ही तेरे नैनों में वादे किए कई सारे हैं। सहलेंगे थोड़ा सा। बरसेगा सावन, बरसेगा सावन, झूम झूम के दो दिल ऐसे मिलेंगे, आओगे जब तुम हो साजना, अंगना फूल खिलेंगे। Hello everybody, my name is Jayesh and this is my YouTube channel. साले का खोपड़ी तोड़ साले का। This is not your YouTube channel. We are visitors and we are promoting his channel. What is the name of your channel? It's Tush for you. Okay, please like, share and subscribe. If you will share his channel, we will share this with you. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी। तो गाइस, आपण आलेलो आहात चौकच्या इथे, जे तुम्हाला दरवेळेला मी दाखवतो, SK वाईन्स। काहीतरी नवीन दाखव, बाजूला बिकानेर मिठाईवाला सगळ्यात फेमस SK वाईन्स, कोल्ड ड्रिंक वाला आहे, सिगरेट वाला आहे। सॉरी करती होगी तुम्ही माझे मागचे ब्लॉग बघितला असाल, तुम्ही दरवेळेला तुम्हाला सांगितलंय कर्जत चौकचं जे फेमस वाईन शॉप आहे SK वाईन्स, कारण की सगळेजण हाच हॉल्ट भेटतो ॲक्च्युली जर आतमध्ये जायला। त्यामुळे तुम्ही व्हिजिट करू शकता इथे, तुम्हाला सगळ्या ब्रँडचे विस्की, वाईन्स, बियर सगळे भेटून जातील। बिजलीची नक्षी अंबरा, सरसत्या लाटा, भिजलेल्या वाटा, पावसाची ओलीरा, कधी तू रिमझिम झरणारी बरसा। सो गाइस, आम्ही आता फायनली पोहोचलोय। आम्ही आलोय, नवीन जागी आलोय। यावेळी तुषार घेऊन आलाय। आज यांचंच ऐकायचं आहे, मी काय बोलत नाही, यांचंच ऐका। बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे ते। सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। मनोज जारंगीची मूवी आली आहे, ती बघा जाऊन। जेवढे फॅन्स आहेत सगळ्यांनी ह्याला लाईक करा। झाला। हे भगवान, ये क्या हो रहा है? मेहरबानी करके मुझे समझाइए, मेरी समझ में कुछ नहीं आ रहा है। सो फायनली गाइज, आम्ही नक्षत्र फार्मवर आलो आहे। तर मी तुम्हाला जे स्टार्ट टू एंट्री पासून आहे ना, तो सगळा व्हिडिओ दाखवतो। आता सध्या आम्ही एका रूममध्ये चेक इन केलं आहे। सो आता आम्ही चेक इन केलं। आता हा आम्ही एक 4 BHK एक आहे इकडे, तर आम्ही तिकडे चेक इन केलं आहे। आम्ही ॲक्च्युली 20 ते 21 जणांचा आमचा ग्रुप आहे, तर आम्ही इकडे आलो आहे। तर आमच्यासाठी आम्हाला एक 4 BHK विला त्यांनी दिला आहे। तर आम्ही इकडे वरती 2 रूम आहेत, तर त्याची रूम टूर वगैरे जी आहे ना, ती तुम्हाला थोड्या वेळात देतो। तर आम्ही आता इथे जस्ट चेक इन केलं, सामान वगैरे ठेवलं आणि हा इकडचा व्ह्यू आहे।
व्ह्यू नो इश्यूज, व्ह्यू आहे ना खूप मस्त इकडे. बोला साहेब काय ते बोला. व्हिडिओ सगळ्यांना अच्छा फॉर्म भरलाय. फॉर्म 16 आहे की 18 आहे? 420 60 लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून लाडका भाऊ योजना का आहे का? हा बस हेच बाकी होतंय. रे बाबा उठा ले, मेरे को नहीं रे, इन दोनों को उठा ले. हा इकडचा टेरेस व्ह्यू आहे हा. ॲक्च्युली वरती पण जाऊन तुम्हाला दाखवतो. हा इकडे हा बंगलोवाला व्ह्यू आहे. काय तुम्हाला काय वाटतं? प्लीज कॉन्टॅक्ट मी आफ्टर दिस. नॉट इन फ्रंट ऑफ आता नाही इन फ्रंट ऑफ देम. No, not in front of them. Later. It's okay. Later in night with drinks. The reviews should reach towards them, na? So they will improve themselves. Not now. With drinks. Okay. I become more honest. Okay, fine. So आता या इकडे आपण नाश्ता तू घेतला, तुला कसं वाटलं? छान आहे. छान वाटलं. ओके. तुला वाटतं विकास? हा भूक लागली. अरे क्या करूं मैं इसका? क्या करूं इसका? क्या करूं? मार भी नहीं सकता. नंबर लागतात. Both are faking. टोमॅटो केचप आणि पुदिना मिरची चटणी. आणि इथे आहे थोडी स्पाइस मिरची. एकच घेऊया. सो हा इकडचा नाश्ता आहे. आपण टेस्ट करूया आणि मग त्याला रिव्ह्यूज देऊया. उसको सांस तो लेने देवे. नाश्ता करायला थांबलो अर्धा पाऊण तास तिकडेच गेला. ओके टी टेस्ट Much good and not much bad. How's the mirchi? It is good. a bit spicy but it's okay. What about puchi? Spicy, not sweet. not sweet. Mirchi is sweet. सो आता आम्ही कॉफी घेतली आहे इकडे. ॲक्च्युली फक्त नाश्त्यामध्ये वडा होता. सो आता कॉफी बघूया त्याची टेस्ट तरी चांगली आहे का. कॉफी ठीकठाक आहे इकडे. बाकीचा वडा आणि फक्त वडाच होता, त्यामुळे मला नाश्ता इकडचा थोडा 19-20 वाटला इकडे. आणि त्याला पण एवढी टेस्ट नव्हती. सो बाकीचा रिव्ह्यूज मी तुम्हाला पुढे. आता आम्ही आलो आहे. ॲक्च्युली आम्ही ॲक्च्युली टबसाठी बुक केलेला. टब ठीक आहे. सो आता आम्ही इथे स्विमिंग पूलच्या एरियामध्ये आलो आहे. तर इकडचा स्विमिंग पूल असा काहीतरी आहे. हा इकडचा स्विमिंग पूल एरिया खूप स्पेशियस आहे आणि लाइटिंग वगैरे चांगलं डेकोरेशन वगैरे इथे केलं आहे. आणि हा बेबी पूल आणि हा पुढे मोठा पूल. त्या डायनिंग आणि या साईडला पण डायनिंग एरिया आहे. समोर जो आहे तो हा पुन्हा रिसॉर्ट आहे. आणि एक प्रायव्हेट पण. ॲक्च्युली आम्हाला प्रायव्हेट भेटला आणि तो दुसरा पूल आहे. पण आम्ही इकडे पण आलो कारण इकडे कोण पब्लिक नव्हती. बोललो आपण इकडे. तो दुसरा पूल पण तुम्हाला मी पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवतो. आणि हा असा इकडचा डायनिंग आहे. मोठे ग्रुप इकडे येऊ शकतात. बाकी आता फूड क्वालिटी वगैरे कसं आहे ते ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो.
तर आता आम्ही इकडे डिनर करायला आलो, तर त्याचा आता रिव्ह्यूज आपल्या मित्रांकडनं ऐकूया. सो हा निकेश जेवतोय. निकेश तुला कसं वाटलं जेवण? खूप छान आहे जेवण. चांगलं आहे. हां मस्त आहे एकदम एक नंबर. मनीष रिव्ह्यूज आहे ना. हां मस्त. आपला दूसरा मित्र एंड्रू. एंड्रू भाई आपको कैसा लगा? बहुत मस्त है. मस्त आहे. ठीक आहे. मनीष की छान आहे जेवण. चांगलं वाटलं ना. यश अरे काय लग्नाचा व्हिडिओ चालू आहे जा पूछ क्या फूड आय मीन डिनर इज गुड गुड ना. नॉट द इवनिंग स्नॅक ॲज पर युअर एक्सपेक्टेशन्स और इवनिंग स्नॅक वॉज आय मीन Pathetic. can be improved. It can be improved. पद्धत यू कॅन से पद्धत. हां थँक्यू फॉर युअर रिव्ह्यूज. Pay me. सो आता आम्ही घेतोय. सो इथे आहे आपला पापड, हा रायता, चपाती, ही ॲक्च्युली बिर्याणी आहे आय गेस. कोणती नाही कोणती भाजी आहे? बटर चिकन बिर्याणी. अच्छा बटर चिकन. थँक्यू. ही कोणती भाजी आहे? पनीर टिक्का. आणि हे व्हेज बिर्याणी. थँक्यू. आणि ह्या स्वीट्स. पाव आणि काय होतं रे, उपमा होता ना. उपमा, इडली वडा आणि उपमा, असा ब्रेकफास्ट. कसा आहे टेस्ट? होय टेस्ट कशी आहे? छान आहे. छान आहे. तुला कसं वाटलं रे? मला आता भीती वाटते खायला. सो आता मी तुम्हाला रूम टूर देतो. तर इथे आपली एक गाडी पार्किंग आहे आणि हा पूर्ण एरिया त्यांचा. आणि इथे प्रायव्हेट, आमचा मोठा ग्रुप होता म्हणून त्यांनी प्रायव्हेट बंगलो दिला जो आहे 4 BHK रूम आहे. तर तुम्हाला रूम टूर देतो आता त्याची. खूप मोठा आहे हॉल आणि इथे 2 रूम. नाही वरती हा भावेश आहे. हा पहिला रूम इकडे आणि त्याला समोरच लागून हा दुसरा रूम. आणि प्रत्येक रूममध्ये मला AC भेटेल आणि वॉशरूम वगैरे भेटतील. आणि हा हॉलचा वॉशरूम स्पेशल आहे लागून असा वरती प्लस टेरेस जो की प्रायव्हेट असेल आपल्यासाठी. तर हा एक रूम लॉक आहे. सेम रूम आहे जसा हा. नाही तर हा एक ते असा प्रायव्हेट टेरेस आहे जो की या 2 रूमला लागूनच आहे. रूम वरचे 2 छोटे आहेत बट इनफ फॉर 4 or 5 people, कारण की एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे ते देतात.
आणि हा जो प्रायव्हेट बंगलो आहे त्याचा स्विमिंग पूल पण आपल्याला वेगळा भेटतो, तो मी आता तुम्हाला दाखवतो. पन्नास पुढे हा आपला प्रायव्हेट स्विमिंग पूल जो की या बंगलोवाले लोक आहेत त्यांना फक्त देतात. आणि तो जो आपण काल जो गेलेलो तो दुसरा स्विमिंग पूल होता जो की जे प्रायव्हेट आहेत म्हणजे ग्रुप नाही त्यांच्यासाठी. प्रॉपर्टी यांची खूप मोठी आहे, बट शेवटीला काय असतं फूड क्वालिटी वगैरे सगळं मॅटर करतं. तर जे सगळे रिव्ह्यूज आहेत ते मी सगळे शेवटी सगळ्यांचे जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांच्या पण सोबत मला ऐकायला भेटते. 6 प्रायव्हेट स्विमिंग पूल तर आता हे लंच आम्ही आणलं आहे. हे चिकन सुक्का आणि चिकन ग्रेव्ही. Gravy is good. आणि सुक्का Suka is good. वॉट व्हेज आहे का कोण? नाही Veg वाला लांब बसलाय भरपूर. घेत नाही जवळ. चला आपण टेस्ट करूया आता. सो गाईज आम्ही चेकआउट करून निघालो. ॲक्च्युली मला तिथे एंडिंग पार्ट आहे तिथेच रेकॉर्ड करायचं होता, पण आपल्या ड्यू टू सम रिझन्स मला ते करता आलं नाही. सो आम्ही आता माझे फ्रेंड्स आहेत ते ओव्हरऑल जो रिव्ह्यू आहे जे प्राईज आहे ते सगळं माझे मित्र सांगतील. हां, सो हा मित्र माझा स्वतःहून त्याचं हॉटेल आहे तो रन करतो. सो त्याच्यापेक्षा तो स्वतः बेटर रिव्ह्यूज आपल्याला देऊ शकतो. सो जयेश, आपण नक्षत्र रिसॉर्टला जो गेलेलो तर तुला ओव्हरऑल तुला रिव्ह्यूज काय द्यायचे? Resort was good. Food was okay. Okay. Only lunch and dinner was okay. The breakfast and evening stuff was pathetic. Yeah. And service was good. Pool was clean. And yeah, overall an average experience. Okay. आपले जरा मराठी पण हे आहेत. जय महाराष्ट्र. हां, सो मराठी व्ह्युअर्ससाठी जरा हां थँक्यू. हां, सो मी काय बोलतो तर तुझा स्टाफ बिहेवियर कसं आहे? स्टाफ बिहेवियर थोडा रूड होता. ओके. आणि आमच्यामध्ये पण काही रूड होते. ओके, ते मॅनेज झालं. हां, आणि ॲज पर द चार्जेस जसे 2500 आपल्याला पर हेड पडलं तर त्या हिशोबाने तुला रिव्ह्यूज द्यायचं. एक्सपेन्सिव्ह वाटलं. हां, 1800 और 2000 मॅक्स मध्ये झालं असतं. हां, ओके.